गुरुवार पेठेतील अनाधिकृत बांधकाम वतीने पुण्यातील फडगेट पोलीस चौकामध्ये भाजपाचे विधान परिषदेचे आमदार रोहित टिळेकर यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी आंदोलन करण्यात येते। जवळपास अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ झालेला आहे, तेव्हापासून या ठिकाणी शिवाजी रोड हा जो आहे महत्वाचा पुण्यातील रस्ता आहे, त्या ठिकाणी आंदोलन सुरू आहे। आपल्यासोबत योगेश टिळेकर आहेत, त्यांच्याशीच आपण संवाद साधणार आहोत। दादा, अर्ध्या तासापासून आंदोलन सुरू आहे, अद्यापही कोणी संपर्क साधला? बघा, पुणे महापालिकेच्या याच निष्क्रियतेमुळे हे आम्हाला आंदोलन करावं लागलं आहे। गेली 4-5 वर्ष पुणे महापालिकेला आम्ही विनंती करतोय की गुरुवार पेठचा रजाशाह जो हब आहे हा आरक्षित जागेवरती आहे, भाजी मंडईचं आरक्षण आहे, ते आरक्षण ताब्यामध्ये घेऊन नागरिकांसाठी भाजी मंडई उभी करा। परंतु दुर्दैवानं निष्क्रिय प्रशासनामुळे ही आमच्यावरती वेळ आलेली आहे। अर्धा तास आम्ही या ठिकाणी थांबलेलो आहे आणि अजून तासभर थांबायला लागलं ते हरकत नाही, परंतु आज सगळा रास्ता रोको आम्ही या ठिकाणी पूर्ण करू आणि या अतिक्रमणाला मुक्त केल्याशिवाय आम्ही राहणार नाही, हा आजच्या आंदोलनाचा भाग आहे। त्याला तुम्ही सत्ताधारी पक्षाचे आमदार आहात, तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करताय, का दखल घेतली जात नाही असं वाटतं? बघा, मी या ठिकाणी सत्ताधारी पक्षाचा जरी आमदार असेल तरी पुणे महापालिकेच्या या निष्क्रिय अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये आम्ही या ठिकाणी आहोत। राज्याचे मुख्यमंत्री महोदय हे कायद्याने चालवणारे सरकार चालवत आहेत आणि आमची हीच इच्छा आहे की या पुणे शहरामध्ये कायद्याची अंमलबजावणी व्हावी आणि तात्काळ अतिक्रमण काढावं, ही आमची मागणी आहे। या निष्क्रिय पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये आमचा रास्ता रोको आहे। आता जर तुमची महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही तर तुमची पुढची भूमिका काय असणार? आता हे आंदोलन अधिक तीव्र होईल। या जर 8-10 दिवसामध्ये सगळं अतिक्रमण निघालं नाही तर निश्चितपणानं हे आंदोलन अख्ख्या पुणे शहरामध्ये आम्ही करू। हे आंदोलन जे आहे ते आम्ही पूर्ण पुणे शहरामध्ये राबवू असं भाजपाचे विधान परिषद आमदार योगेश टिळेकर सांगतायत। गुरुवार पेठेमध्ये जे अनाधिकृत बांधकाम आहे ते हटवावं या मागणीसाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने या ठिकाणी आंदोलन करण्यात येते। मोठ्या प्रमाणामध्ये घोषणाबाजी सुद्धा या ठिकाणी केली जाते। खरं तर अर्धा ते पाऊण तास झालेला आहे या ठिकाणी आक्रमक असं आंदोलन सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात येते। मोठ्या संख्येने या ठिकाणी कार्यकर्ते सुद्धा जे आहेत या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। मोठ्या प्रमाणामध्ये पाहतोय, मोठ्या प्रमाणामध्ये घोषणाबाजी सुद्धा या ठिकाणी आहे ती केली जाते। खरं तर ही अनाधिकृत जे बांधकाम आहे ते हटवावं महापालिकेने केलं। जर आपण पाहिलं तर 27 मे पर्यंत अल्टिमेटम सकल हिंदू समाजाच्या वतीने जो आहे तो देण्यात आलेला होता, याची दखल महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने घेतली आणि त्या निषेधार्थ जे आहे आता जे आहे ते आंदोलन पाहतोय। मोठ्या संख्येने कार्यकर्ते सुद्धा या ठिकाणी जे आहेत ते दाखल जे आहे ते झाल्याचं एकंदरीत जे आहे ते पाहायला मिळत आहेत। का तुम्ही आंदोलनामध्ये सहभागी झालाय, काय भूमिका आहे तुमची? पुणे महानगरपालिकेची ही जी कारवाई करायला पाहिजे ती कारवाई करत नाही पुणे महानगरपालिका आणि समाजामध्ये तेढ निर्माण करायचा प्रयत्न पुणे महानगरपालिका करते। ज्या ठिकाणी मस्जिद आहे, ज्या ठिकाणी अशा बऱ्याचशा आहेत तर समाजाचा हिताचा काय महानगरपालिका करावे, अतिक्रमण लवकर काढून घ्यावे आणि तेढ निर्माण करायचा प्रयत्न महानगरपालिका करते। 27 मे पर्यंत तुम्ही अल्टिमेटम दिला होता तरी सुद्धा दखल घेतली नाही। 27 मे पर्यंत हे माझी आयुक्तांना विनंती आहे की आपण लवकरात लवकर ही कारवाई लावा। 27 तारखेपर्यंत आज 28 तारीख आहे तरी आपण अजून कारवाई केली नाहीये, तर माझी विनंती आहे आपण लवकरात लवकर कारवाई करावी। एवढी जनता रस्त्यावरती आलेली आहे आणि आता आज फडगेट पोलीस चौकीपाशी आम्ही आहोत। या आंदोलनात तुम्ही आता प्रशासनाने लक्ष नाही दिलं तर स्वारगेट चौक जाम करण्याचा आमचा प्रयत्न राहील। जवळपास तासभरापासून आंदोलन सुरू आहे तरी सुद्धा महापालिकेने अद्याप हे दखल घेतली। महापालिकेने या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे, कारण हा सनातन हिंदू धर्माचा आणि आपल्या भारताचा विषय आहे। अतिक्रमण कुठल्याही प्रकारचं असतं त्याच्यावर कारवाई होणं हे नियम आहे। अधिकाऱ्यांची जाणीवपूर्वक टाळू नये आणि एवढ्या मोठ्या आपल्या जो लोक इथं उभी आहेत त्यांच्या मनाचा विचार करून जे योग्य कारवाई ती त्यांनी करावी, कारण हे हिंदू राष्ट्र आणि आमची मागणी काय अवैध नाहीये। आमची मागणी जी आहे ती योग्य आहे, नियमाला धरून। खरं तर ही जी कारवाई आहे ती नियमाला धरून आहे असं म्हणतायत। दादा,
दादा तुम्ही आंदोलन करताय, काय मागणी आहे? जवळपास तासभरापासून आंदोलन करताय. आपल्या ह्या गुरुवार पेठेमध्ये 4 मशीद येत आहेत, अनधिकृत बांधलेल्या आहेत जागा, म्हणून आम्ही फक्त मशीद घेतली आणि त्यानंतर ती जागा भली मोठी करून त्यांनी 2200 स्क्वेअर फूटचं, 2200 म्हणजे 2500 स्क्वेअर फूटचं टोटल जागा, 2500 स्क्वेअर फूटची जागा त्यांनी लटकवली. पत्र हळू थोडंसं कबर बांधली, त्यानंतर 2500 स्क्वेअर फूटचा पत्रा कंपाऊंड करून मस्जिद बांधली. दुसरी मस्जिद तशीच साधं एक विटाचं बांधलं, आमची कबर आहे अशी म्हणून कमी आज 20-25 वर्ष झाले. वास्तविक ती जागा ही सरकारी आहे, त्यावर आरक्षण आहे, भाजी मंडळाचं आरक्षण आहे त्यावरती, कॉर्पोरेशनला माहिती आहे. आम्ही तर आतापर्यंत खूप आदेशन केलं, कॉर्पोरेशनला नोंद केली, तरी कोणी त्याला दाद देत नाही. शेवटी आता रस्ता रोकोशिवाय पर्याय नाही झाला. महापालिका का दखल घेत नाही असं वाटतं? महापालिकेला असं वाटतं की बाबा आम्ही काहीतरी धर्मीय काहीतरी कार्यक्रम करतोय, आता पण त्यांना हे करतोय किंवा कुठले नगरसेवक होणं मदत करतात. आता ती परिस्थिती नाहीये, आता परिस्थिती आपल्यासारखी आहे. जर झालं तर सर्वांना सारखाच न्याय मिळेल. मी म्हणत नाही हिंदू को मुस्लिम वेगळा आहे, पण जर आरक्षण खाली आम्हाला तुम्ही न्याय देत नाहीये, त्यांना का न्याय देता असा त्यासाठी आमचं चाललंय. खरं तर तासभरापासून या ठिकाणी जे आहे तो आंदोलन सुरू आहे. दादा काय भूमिका आहे? तासभर झाले तरी महापालिकेने दखल घेतली. ते आमच्या वरिष्ठांनी सांगितलं ना, अजून अर्धा तास वाट बघणार, नाहीतर डायरेक्ट स्वारगेट बंद, मेन रोड बंद करणार. कधी कधी आम्हाला असं वाटतं ना, खरंच ते आम्ही हिंदू म्हणून जन्माला आलो ही चूक केली आहे का? कारण प्रत्येक अत्याचार हा फक्त हिंदूंनी का सहन करायचा? मी राहतो कोंडवा भागात, सुखसागर, साईनगर, साळवे गार्डनला रोज अतिक्रमणची गाडी येते, मग तिकडे कोंडव्यात मिठ्ठानगरला का जात नाही? तिथं तरी एवढा म्हणजे भयानक त्रास होतो ना. ते जे गाड्या लावतात, जे ते विकतात, किती ट्रॅफिक होतो मला सांगा. तुम्ही कोंडव्यात यायचं सकाळी 9 वाजता, एक तासपेक्षा जर कमी तुम्ही कोंडव्यातनं गेले तर तुम्ही म्हणाल ती शरद हरण. मग त्या अतिक्रमण कधी हटवणार? मग फक्त हिंदूंवरच अत्याचार का? आम्ही हिंदू म्हणून जन्माला आलो ती चूक केली. त्यामुळे आम्ही महानगरपालिकेला व या प्रशासनाला विनंती करतो, शेवट विनंती म्हणजे ही आमची शेवट विनंती असेल की जे चांगुलपणाने हा हिंदू धर्म तुम्हाला सांगतोय त्या अतिक्रमण लवकरात लवकर हटवा आणि सर्वांना कायदा हा समान पाहिजे. हेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आम्हाला शिकवण आहे. आम्हाला बाबरी मस्जिद सारखं बोलायला लागेल, जी बाबरी मस्जिद अवस्था आहे ती तिथं करायला लागेल आम्हाला. तर आपण बघतोय की जे अतिक्रमण आहे ते अतिक्रमण पाडावं या मागणीसाठी सकल हिंदू समाजाच्या वतीनं फडगेट पोलीस चौकीचा जो मुख्य शिवाजी रोडवरील चौक आहे त्या ठिकाणी आंदोलन करण्यात येते आणि जवळपास तासभरापासून हे आंदोलन सुरू होते. तरी सुद्धा या आंदोलनामध्ये भाजपाचे विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर सुद्धा या ठिकाणी दाखल झाले आहेत. त्यांनी सुद्धा भूमिका घेतलेली आहे की जोपर्यंत महापालिकेचा अधिकारी इथे येऊन आम्हाला आश्वासन देणार नाही ठोस, तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका योगेश टिळेकर यांनी सुद्धा घेतलेली आहे. आणि तरी सुद्धा अद्यापही महापालिकेचे कोणतेही अधिकारी या ठिकाणी दाखल झालेले नाहीत. या पुढची या आंदोलनकर्त्यांची भूमिका नेमकी काय असणार हे पाहणं सुद्धा महत्वाचं असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी.